complete our practice set 5. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5 हा कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये बघा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ट्राय टू ड्रॉ अ ट्रायंगल विथ द फॉलोइंग डेटा. Triangle ABC in which measure angle A equal to 85 degree, measure angle B equal to 115 degree, length of AB equal to 5 centimeter. बघा, in triangle PQR in which length of QR equal to centimeter, length of PQ equal to 4 centimeter, and length of PR equal to 2 centimeter. Could you draw this triangle? If not, look for the reason why you could not do so. बघा, हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, त्यांची लेंथ दिलेली आहे, अँगल दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? ट्रायंगल घरी काढून बघायचे आहे. तर हे ट्रायंगल काढता येते का? जर काढता येत नाही तर का काढता येत नाही याचं सुद्धा रिझन तुम्हाला लिहायचं आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट. सेगमेंटची एकरूपता. तर केव्हा आपण सेगमेंट हे एकरूप आहे हे आपण आपल्याला म्हणता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे दोन बॉक्स आहेत. हे दोन बॉक्स आहेत. त्याची लेंथ बघा, दिस लेंथ्स आर इक्वल. याची लांबी जी आहे काय आहे? समान आहे, इक्वल आहे. दे आर ऑफ इक्वल लेंथ. जर आपण एक प्लेन पेपर घेतला आणि त्याला फोल्ड करायचं तर बघा हे एकमेकास तंतोतंत जुळतात. एकमेकास तंतोतंत जुळतात म्हणजे काय आहे? एकरूप आहे. म्हणजे काय आहे? ते एकरूप आहे, म्हणजे कॉन्ग्रुएंस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट. बघा, जर सेगमेंटची लेंथ समान असेल, if the segment having the equal length, जर हा 5 सेंटीमीटरचा असेल आणि हा सुद्धा 5 सेंटीमीटरचा असेल तर आपल्याला काय म्हणता येईल? सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. मीन्स सपोज आय एम रायटिंग हियर, मी इथे AB लिहितो आणि इथे CD लिहितो, म्हणजे हे दोन सेगमेंट काय झाले? कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. सेगमेंट AB is congruent segment CD. Why? का बरं हे सेगमेंट AB आणि सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट आहे? कारण की त्यांची काय आहे? लेंथ ही काय आहे? समान आहे. लेंथ काय आहे? समान आहे. तर आपल्याला काय लिहिता येईल इथे? बघा, if a given line segment लिहा, if given line segment if given line segments are equal in length, आता सांगितलं तुम्हाला, are equal in length, they are congruent. They are congruent. मग त्याला काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट म्हणायचं. काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट. if the given line segments are equal in length, जर दोन लाइन सेगमेंटची लांबी काय असेल? समान असेल. समान असेल, लांबी समान असेल तर त्याला काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट म्हणायचं. दे आर कॉन्ग्रुएंट. लाइन सेगमेंट आर कॉन्ग्रुएंट. आर कॉन्ग्रुएंस ऑफ द सेगमेंट. ओके, नंतर बघू आपण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. Take any box and measure the length of each of these edges. आपल्याला जे एजेस आहेत बघा, हा सपोज माझ्याकडे जो उपलब्ध आहे, हा बॉक्स उपलब्ध आहे. जर याचे एजेस जर मोजले, आपण एजेस मोजले
तर आपल्याला काय लक्षात येईल, हे एजेस आहेत तर एजेस हे आपल्याला समान दिसेल. काय दिसेल? इक्वल दिसेल. काय दिसेल? इक्वल दिसेल. जर आपण क्युबाइड घेतला, बघा क्युबाइड 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 घेऊ आपण. क्युबाइड तुम्हाला माहितच आहे, क्युबाइड किंवा ब्रिक्स तुम्हाला माहित आहे, ब्रिक्स विटाचा आकार सुद्धा क्युबाइड सारखा असतो. तर बघा क्युबाइड दिलेला ए बी सी डी ई एफ जी एच. ठीक आहे, हा क्युबाइड आहे. तर आपण जर एजेस मोजले, फ्रॉम द शेप शोन बिलो राइट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट. तर कोणत्या लाइन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला लिहिता येते. बघा एजेस बघा, ए बी इज कॉन्ग्रुएंट. ए बी हा डीसीसी कॉन्ग्रुएंट आहे काय? ए बी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीसी. कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीसी होईल. ओके, किंवा ईएच सुद्धा आपल्याला लिहिता येईल. सेगमेंट ईएच कॉन्ग्रुएंट सेगमेंट एफजी. सेगमेंट ईएच कॉन्ग्रुएंट सेगमेंट एफजी. त्याच प्रकारे आपल्याला सेगमेंट एई बघा, हा एई इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीएफ. बघा हा सेगमेंट डीएफ. नंतर बघा सेगमेंट बीएच, हा सेगमेंट बीएच कॉन्ग्रुएंट सेगमेंट सीजी. कॉन्ग्रुएंट सेगमेंट सीजी. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट काढता येईल. आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे या पद्धतीने आपल्याला काढता येईल. नंतर बघा सेगमेंट एडी. बघा सेगमेंट एडी या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. बघा सेगमेंट एडी इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट. हा सुद्धा लिहिता येईल, डीएफ सुद्धा लिहिता येईल. सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सीबी, हा सेगमेंट बीसी. तर या पद्धतीनं आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला दाखवता येईल. तर कशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल ते आपण बघू. तर काय करायचं बघा, हा डिवाइडर आहे. डिवाइडरच्या साहाय्याने काय करायचं, पॉइंट घ्यायचं आणि मोजून बघायचं आपल्याला. तर आपल्याला लक्षात येईल हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. तर त्याच पद्धतीनं बघा त्याच पद्धतीने आपल्याला एबी मिळेल, डीसी मिळेल. तर या डिवाइडरच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला मोजता येईल कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला दाखवता येईल या क्युबाइड मध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला सेगमेंट दाखवता येईल, कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे या क्युबाइड मध्ये दाखवता येईल. तर आपण प्रॅक्टिस सेट 6 हा बघूया. याच बेसवर कोणते सेगमेंट लाइन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे हे आपण या फिगर मध्ये बघूया. तर प्रॅक्टिस सेट 6 हे तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. प्रॅक्टिस सेट 6 आकृती काढा फ्रॉम द बुक मधून आकृती काढा आणि त्यामधून आपल्याला
काय करायचं आहे, कोणती सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे हे दाखवायचे आहे. ठीक आहे, तर स्केलचे साइन आपण काढूया. ओके, तुम्ही स्केलच्या साइन काढा. एम आर नंतर डी ई सी, तो हा काय आहे, ई आहे. डी आणि हा व्यवस्थित आकृती काढा. एन. ओके, and this is a point G. आपल्याला आकृती बघितल्यानंतर सगळे सारखे वाटेल तुम्हाला, लाईन सेगमेंट सगळे सारखे वाटेल. सेगमेंट कोणकोणते आहेत ते आपण बघू. सेगमेंट MG, सेगमेंट GR, सेगमेंट JC, सेगमेंट GA, सेगमेंट DG, सेगमेंट NG, सेगमेंट GB. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सेगमेंट मोजायची आहे. कशा सहाय्याने मोजायची आहे, डिवायडरच्या सहाय्याने आपल्याला सेगमेंट मोजायचे आहे. ओके, तर बघा पुट अ पॉइंटर हियर. MG आणि NG मोजून बघू आपण, तर आपल्याला लक्षात येईल. काय लक्षात येईल बघा, MG व्यवस्थित बुक मध्ये जशा प्रकारे आकृती काढलेली आहे त्या पद्धतीने काढा, तर आपल्याला लक्षात येईल MG आणि NG हे काय आहे, इक्वल आहे, कॉमन सेगमेंट. तर आपला प्रश्न काय आहे, राइट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट. तर आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट ते लिहायचे आहे. तर आपल्याला लिहिता येईल द सेगमेंट MG कॉन्ग्रुएंट सेगमेंट NG, कॉन्ग्रुएंट सेगमेंट NG. याच पद्धतीने आपल्याला दुसरे लाइन सेगमेंट कोणते कॉन्ग्रुएंट आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. नंतर बघा हा MG आहे, MG आणि GR कॉन्ग्रुएंट आहे, MG आणि GR कॉन्ग्रुएंट आहे. तर आपल्याला लिहिता येईल सेगमेंट MG कॉन्ग्रुएंट सेगमेंट GR. नंतर बघा हे मोजून बघा, GC बघा, सेगमेंट GC आणि सेगमेंट व्यवस्थित मोजा, तर आपल्याला लक्षात येईल सेगमेंट GC आणि सेगमेंट BG सुद्धा काही कॉन्ग्रुएंट येईल. सेगमेंट GC कॉन्ग्रुएंट सेगमेंट GB. आणखी अशाच पद्धतीने आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे, GC झालं, GB झालं. नंतर बघा हे मोजून बघा, GA आणि बघा GE मोजून बघा, GE आणि GR. तर आपल्याला मिळेल सेगमेंट GE कॉन्ग्रुएंट सेगमेंट GR. तर अशा पद्धतीने डिवायडरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे आहे, मोजून बघायचे आहे. सेंटर मधून आपल्याला पॉइंटर ठेवायचा आहे आणि ते मोजून बघायचं आहे. कोणते लाइन सेगमेंट इक्वल आहे ते या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. ओके, तर या पद्धतीने आपल्याला लाइन सेगमेंट कोणते कॉन्ग्रुएंट आहे ते लिहिता येईल. नंतर बघा हे तुम्हाला वहीत लिहून काढायचं आहे, वहीत लिहून काढा.
नंतर बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. Question number 2 from the practice set 6. तो practice set 6 सुरू आहे आपला. On the line below, the distance between any two adjoining point shown on it is equal. Hence fill in the blanks. एक नंबर लाईन दिलेली आहे, त्या नंबर लाईन वर पॉइंट्स दिलेले आहेत आणि ते सर्व पॉइंट काय इक्वल आहेत. It is equal. All points are equal. Do you know the number line? Number line कशी काढतो तुम्हाला माहित आहे. त्या नंबर लाईन वर सर्व पॉइंट हे एकाच अंतरावर असतात. Equal distance from the origin. From the origin, all the points are at the equal distance from left side and the right side. हे आपण नंबर लाईन वर बघितलेलं आहे. तर बघा नंबर लाईन ड्रॉ करा. With the help of scale and pencil. Okay, so draw the number line properly. Look here, the distance between Q and P are equal. P and Z also equal. Z and Y also equal. Y and X they are at equal distance. X W, नंतर W A, नंतर A B, नंतर B, नंतर C. हे सर्व पॉइंट्स एकाच अंतरावर आहे. they are at the equal distance. हे सर्वांचं अंतर काय आहे, सेम आहे. नंतर काय दिलेलं आहे बघा, कोणता सेगमेंट कोणत्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला लिहायचं आहे. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट हे तुम्हाला लिहायचं आहे. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट. सेगमेंट AC बघा, सेगमेंट AC व्यवस्थित काढा. AC कॉन्ग्रुएंट. नंतर बघा सेगमेंट, बघा सेगमेंट बॉक्स दिलेला आहे. कॉन्ग्रुएंट सेगमेंट BY दिलेला आहे. चौथा नंबर. नंतर पाचवा नंबर दिलेला आहे सेगमेंट XB कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट्स आहे इथे Y2 लिहा. नंतर 6 नंबर सेगमेंट BW कॉन्ग्रुएंट सेगमेंट, जे काही इथे लिहायचं आपल्याला. ओके, तर या प्रश्नामध्ये सर्व सेगमेंट एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहे. तर वेगवेगळे उत्तर येऊ शकतात तुमचे. बघा सेगमेंट AB is congruent to AW, RWA किंवा BC सुद्धा आपल्याला लिहिता येईल. कारण की हे जे पॉइंट्स आहेत हे सर्व पॉइंट्स आहेत ते एकाच अंतरावर आहेत, ऍट वन युनिट. ओके, एका युनिट वर आहेत. त्यामुळे आपल्याला आपले उत्तर वेगवेगळे येऊ शकतात. AB म्हणजे आपण AB कॉन्ग्रुएंट SW सुद्धा लिहू शकतो आपण. AB कॉन्ग्रुएंट टू ZY सुद्धा आपण लिहू शकतो. AB कॉन्ग्रुएंट टू PZ सुद्धा आपण लिहू शकतो. तो वेगवेगळे उत्तर येऊ येतात. तर आपल्याला सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट WLU किंवा BC लिहू, नो प्रॉब्लेम. WA एक कोणती सेगमेंट लिहा. नंतर बघा सेगमेंट AP सेगमेंट AP बघा. सेगमेंट किती अंतर आहे बघा,
व्यवस्थित काढा. 1 2 3 4 5 हे सुद्धा YC हा सुद्धा 5 अंतरावर आहेत. तर दुसरे सुद्धा आपण सेगमेंट घेऊ शकतो जे 5 युनिट वर आहेत. ओके, तर मी इथे कोणता घेतलेला आहे YC घेतलेला आहे. मग आपल्याला लिहिता येईल सेगमेंट YC, सेगमेंट YC किंवा CY. प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात. ओके, वेगवेगळे सेगमेंट आपण घेऊन लिहू शकतो. नंतर सेगमेंट AC बघा, हा सेगमेंट बघा 2 युनिट वर आहे. तर आपण XA सुद्धा घेऊ शकतो, YW सुद्धा घेऊ शकतो. जे घ्यायचे ते तुम्ही घ्या. सेगमेंट AC म्हणजे सेगमेंट XA, सेगमेंट XA. नंतर बघा BY, बघा BY, ही सेगमेंट घेतलेली आहे आपण. BY किती अंतरावर आहे 1 2 3 4 युनिट वर आहे. ओके, मग आपण QH सुद्धा घेऊ शकतो. 1 2 3 4 हे सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके, सेगमेंट XQ. ओके, सेगमेंट XQ, सेगमेंट XQ. ओके, नंतर बघा YQ दिलेला आहे. YQ आपल्याला अंतर मोजायचं आहे. म्हणजे आपण आधीच सांगितलेलं आहे की जेव्हा कॉन्ग्रुएंट सेगमेंट होते जेव्हा त्यांचं अंतर म्हणजे डिस्टन्स हे सेम असतं, म्हणजे त्याची लेंथ समान असते, तेव्हा आपण त्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट आपल्याला म्हणता येईल. तर YQ बघा, Y आणि Q किती अंतर आहे 1 2 3 युनिट वर आहे. मग त्याच पद्धतीने आपण 3 युनिट घेऊ शकतो. 1 2 3 हे YA सुद्धा घेऊ शकतो किंवा WC सुद्धा आपण घेऊ शकतो. तुम्ही ते काय निवडलेलं YA, सेगमेंट YA आणि Y. नंतर बघा BW बघा B आणि W 2 युनिट वर आहे. मग तसंच 2 युनिट आपण बघायचं YW लिहिता येईल आपल्याला. YW किंवा Z2 लिहिता येईल. ओके, तो YW लिहितो. YW. ओके, सर अशा पद्धतीनं आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते लिहिता येईल. आणि हे सेगमेंट वेगवेगळे असू शकतात. ओके, हे सेगमेंट वेगवेगळे असू शकतात. कारण आपण जो पॉइंट घेऊ या लाईन वरचा त्या पॉइंट नुसार आपल्याला डिसाइड करता येईल कोणता सेगमेंट कोणत्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे. परंतु हे दिलेला आहे तुम्हाला सेगमेंट AB हा कॉन्ग्रुएंट कोणाशी आहे BC सुद्धा आहे, AWC आहे, XWC आहे, YC आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सेगमेंट लिहिता येईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट हा 7 हा कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे when the two segments having the equal length, जर दोन लाईन सेगमेंटची लेंथ लांबी समान असेल तर ते सेगमेंट काय असतात कॉन्ग्रुएंट सेगमेंट असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच पद्धतीने आपल्याला कॉन्ग्रुएंस अँगल सुद्धा सांगता येईल. तो सुद्धा आपण टॉपिक घेऊया. हे झालं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. हे तुम्ही वहीत लिहून घ्या. नंतर कॉन्ग्रुएंस अँगल. तर दुसरा टॉपिक आहे कॉन्ग्रुएंस ऑफ अँगल. कॉन्ग्रुएंस ऑफ अँगल. congruence of angle. Congruence of angle. तर congruence of angle म्हणजे काय ते लाईन सेगमेंट सारखंच तिथे काय होतं लाईन सेगमेंट मध्ये लेंथ काय होती इक्वल होती आणि इथे काय होईल अँगल
इथे काय राहील अँगल इक्वल आहे. तर बघा एक्झाम्पल बघा, हा 60 डिग्री असेल, दुसरा अँगल 110 डिग्री आहे, तिसरा अँगल आहे 70 डिग्री आहे, नंतर आहे बघा 110 आहे, 110 डिग्री, नंतर आहे बघा 70 डिग्री आणि हा काय आहे 60 डिग्री. ठीक आहे. तर हे जे एंगल्स काढलेले आहे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, हा नंबर 4 आहे, नंबर 5 आणि नंबर 6. तर यामध्ये मी अँगल मेन्शन केलेला आहे, कोणाचे माप मेन्शन केलेले आहे. हा कोण 60 अंशाचा आहे, हा 110 चा आहे, हा 70 अंशाचा आहे, हा 110 अंशाचा आहे, हा 70 अंशाचा आणि हा 60 अंशाचा आहे. तर कॉन्ग्रुएन्स ऑफ एंगल म्हणजे काय होतं, द टू अँगल्स हॅविंग द इक्वल मेजर. जर दोन अँगल मधील माप हे समान असेल तर फिगर नंबर 1 आणि 6 बघा, 1 and 6, 1 and 6 हा फिगर नंबर 1 चा 60 अंशाचा कोन आहे आणि फिगर नंबर 6 चा सुद्धा 60 अंशाचा कोन आहे. म्हणजे हे काय झाले 1 and 6 हे कॉन्ग्रुएंट अँगल झाले. 1 and 6 हा कॉन्ग्रुएंट अँगल झाला. त्याच पद्धतीने बघा फिगर नंबर 2 and 4, फिगर नंबर 2 आणि 4 बघा, फिगर नंबर 2 110 डिग्रीचा आहे आणि फिगर नंबर 4 सुद्धा 110 डिग्रीचा आहे. म्हणजे ते सुद्धा काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. नंतर बघा फिगर नंबर 3 बघा, फिगर नंबर 3 आणि फिगर नंबर 5, फिगर नंबर 3 आणि 5 बघा. तर आपल्याला काय लक्षात येईल, दे आर आल्सो कॉन्ग्रुएंट, दे आर आल्सो कॉन्ग्रुएंट. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉन्ग्रुएन्स ऑफ एंगल म्हणजे एंगल्स आर कॉन्ग्रुएंट हे दाखवता येईल जर त्यांचं मेजरमेंट हे समान असेल. दोन एंगलचं मेजरमेंट काय असेल समान असेल, ते एकाच अंशाचा कोन असेल तर त्याला काय म्हणतात कॉन्ग्रुएंट एंगल म्हणतात. हे तुम्हाला लक्षात या फिगरवरून लक्षात येईल. ओके, सो ड्रॉ द फिगर देन वी कॅन अंडरस्टँड द कॉन्ग्रुएन्स ऑफ द अँगल. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल सांगता येईल. तर आपल्याला व्याख्या काय करता येईल यामध्ये बघा, व्याख्या काय करता येईल कॉन्ग्रुएन्स ऑफ एंगल मध्ये व्याख्या आपल्याला करता येईल. काय व्याख्या करता येईल, टू अँगल्स विथ इक्वल मेजर, टू अँगल्स विथ इक्वल मेजर्स. इक्वल मेजर म्हणजे समान माप, इक्वल मेजर्स are congruent to each other, are congruent to each other. ते एकमेकास कॉन्ग्रुएंट असतात. ओके, तर कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे टू अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. ते एकमेकास कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे फिगर नंबर 1 आणि 6 हे एकमेकास कॉन्ग्रुएंट आहे. फिगर नंबर 2 आणि 4 हे एकमेकास कॉन्ग्रुएंट आहे. फिगर नंबर 3 आणि 5 हे एकमेकास कॉन्ग्रुएंट आहे. तर या फिगरवरून तुम्हाला सांगता येईल. तर हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. ओके, तर आपण प्रॅक्टिस सेट 7 बघू. आपण प्रॅक्टिस सेट 7 शेवटचाच प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट
7 या लेसन मधील शेवटचा प्रॅक्टिस सेट 7 यामध्ये बघा some angles are given below using the symbol of congruence write the name of the pairs of congruent angle in this figure या ज्या फिगर दिलेले आहेत या फिगर मधून कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला लिहायचे आहे तर ड्रॉ द फिगर फ्रॉम द बुक मधून फिगर ड्रॉ करा फिगर ड्रॉ करा व्यवस्थित फिगर ड्रॉ करा degree now this is 30 degree this is a point B this is a point A this is a point O this is point D and this is point C okay नंतर दुसरी फिगर दिलेली आहे P Q and R this is a 90 degree नंतर दुसरी फिगर आणखी दिलेली आहे R S T 45 डिग्री आणि शेवटची फिगर दिलेली आहे व्यवस्थित काढा जे तुम्हाला लक्षात येईल कोणती फिगर म्हणजे कोणता अँगल कोणत्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे हे तुम्हाला लक्षात येईल दिस इज अ 30 तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही 4 फिगर दिलेली आहेत या 4 फिगर मधून कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत ठीक आहे हा AOC बघा फिगर AOC ओके AOC तर बघा हा काय अँगल बायसेक्टर आहे तुम्ही आधी शिकला अँगल बायसेक्टर हा काय अँगल बायसेक्टर म्हणजे हा टोटल अँगल काय होईल 45 चा होईल ओके टोटल अँगल 45 डिग्री म्हणजे हा जो अँगल आहे कोणता BOD हा 30 आहे म्हणजे हा 15 डिग्रीचा होईल 15 अंशाचा होईल ओके तर आपल्याला आता सांगता येईल 30 45 आणि 50 म्हणजे हा काय झाला 90 अंशाचा कोन झालेला आहे 90 अंशाचा कोन झाला 90 अंशाचा कोन आहे म्हणजे अँगल AOC कॉन्ग्रुएंट अँगल PQR ठीक आहे म्हणजे हा अँगल तर आपल्याला लिहिता येईल अँगल AOC equal to 90 degree angle PQR is also 90 degree AOC आणि PQR 90 डिग्री आहे याचा अर्थ काय होईल अँगल AOC congruent angle PQR ओके तर यावर लिहिता येईल आपल्याला नंतर बघा अँगल RST किती आहे 45 आहे RST 45 आहे तर मग कोणता अँगल आहे 45 अँगल AOB अँगल AOB 45 आहे ओके म्हणजे आपल्याला लिहिता येईल दुसरं अँगल AOB equal to 45 degree and angle RST also 45 degree बघा
अँगल सेम आहे, मेजरमेंट सेम आहे, म्हणजे याचाच अर्थ काय होईल, अँगल AOB कॉन्ग्रुएंट अँगल RST. ओके. नंतर बघा हा अँगल किती आहे, LMN 30 आहे, तर इथे 30 डिग्री कुठे आहे बघा, अँगल COD हा 30 डिग्रीचा आहे, म्हणजे इथे लिहिता येईल आपल्याला तिसरं अँगल COD इक्वल 30 डिग्री आणि अँगल LMN 30 डिग्री, म्हणजे मेजरमेंट सेम आहे, म्हणजे आपल्याला लिहिता येईल अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल LMN. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट हे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. त्याच पद्धतीने बघा हा 45 डिग्रीचा आहे, म्हणजे हा सुद्धा अँगल BOC इज ऑल्सो 45 डिग्री. आणखीन एक सुद्धा तुम्हाला लिहिता येईल अँगल BOC congruent angle BOA and also congruent angle RST. हे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल, फिगरवरून लिहिता येईल. तो अँगल AOB काय आहे, 45 डिग्री आहे. अँगल BOC also 45 डिग्री. तो यावरून तुम्हाला लिहिता येईल, काय लिहिता येईल, अँगल AOB कॉन्ग्रुएंट अँगल BOC. हे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल BOC because it is a 45 degree and also RST हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, ते सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला अँगल्स कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे ते लिहिता येईल फ्रॉम द फिगर. या फिगर नुसार तुम्हाला लिहिता येईल. तर कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे काय, टू अँगल्स हॅविंग द इक्वल मेजर्स. जर दोन अँगल्स मध्ये इक्वल मेजरमेंट असेल तर त्याला काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट अँगल म्हणतात, और दे आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. तर अशा पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट 7 हा कंप्लीट केलेला आहे.